नमस्कार. अहिल्या देवींची जयंती आपण 31 मे रोजी साजरी करत आहोत. त्या निमित्ताने अहिल्या देवींच्या कार्याचा जागर आपण करूयात. सगळ्या मातृशक्तींनी अहिल्या देवींचं जीवनचरित्र आणि त्यांचं जे कार्य आहे याची जरूर माहिती घ्यावी. अहिल्या देवींच्या जयंतीनिमित्त मी आपल्याला एक छोटीशी गोष्ट सांगते, जी गोष्ट साधारण 300 वर्षापूर्वी घडलेली आहे. मात्र त्याचा रेलिव्हन्स आजसुद्धा आहे. म्हणजे आजसुद्धा प्रत्येक आईनी आपल्या मुलीला ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. प्रत्येक सासूनी आपल्या सुनेला ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे आणि प्रत्येक मोठ्या बहिणीनी आपल्या धाकट्या बहिणीला ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. एकूणच सगळ्या मातृशक्तींनी ही गोष्ट ऐकणं आणि ती आपल्या दैनंदिन जीवनात त्याचं आचरण करणं हे महत्त्वाचं आहे. अहिल्याबाईंना एक दिवशी गौतमीबाईंनी त्यांच्या महालात बोलावून घेतलं आणि छोट्याशा अहिल्याला त्यांनी पदराच्या 5 गोष्टी सांगितल्या, ज्या मी तुम्हाला सांगणार आहे. आपण सगळ्याच जणी आधुनिक स्त्री आहोत. आपण आज काही रोज साडी नेसत नाही किंवा आपल्यापैकी अनेक जणी साडीसुद्धा नेसत नाही, वेगळे पोशाख घालतो आपण. पण हे पदराचे जे 5 महत्त्वाच्या गोष्टी अहिल्याबाईंना ज्या गौतमीबाईंनी सांगितल्या त्याचा रेलेव्हन्स आजसुद्धा आहे. आणि म्हणूनच मी सुरुवातीला असं म्हणलं की अहिल्याबाईंना जी ही गोष्ट सांगितली आहे ती प्रत्येक मातृशक्तीने आपल्या घरात आपल्या मुलींना सांगणं गरजेचं आहे. अहिल्याबाईंना पहिली गोष्ट गौतमीबाईंनी जी सांगितली ती म्हणजे तुझ्या डोईवरचा पदर कधीही घसरू देऊ नको. खरं रूढ अर्थाने आपण कोणी हल्ली तर अजिबातच डोक्यावर पदर घेत नाही. पण डोक्यावर पदर घेणं म्हणजे स्त्रीची शालीनता असते, स्त्रीचं स्त्रीत्व असतं, स्त्रीची फेमिनिटी असते आणि स्त्रीची लज्जा असते, ही प्रत्येक स्त्रीने जपणं आवश्यक असतं. तर हा पहिला पदराची जी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे डोईवरनं पदर कधी घसरू देऊ नको. दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की तू या प्रजेची उद्या राणी होशील, कर्ती होशील. त्यामुळे या प्रजेसाठी तुला पदरमोड करायला लागेल. या प्रजेची सुख, या प्रजेसाठी विकास कामं किंवा या प्रजेसाठी उन्नती होण्याच्या दृष्टीने तुला अनेक गोष्टी करायला लागतील. त्याला अजिबात मागे पुढे बघू नकोस आणि पदरमोड करायची तयारी ठेव. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अहिल्याबाईंनी त्यांचं जे स्त्रीधन होतं, या स्त्रीधनातले 50% जे त्यांचं स्त्रीधन होतं ते त्यांनी विकास कामासाठी, धार्मिक कामासाठी, सामाजिक कामासाठी हे त्यांनी वापरल्याचे आपल्याला अनेक उल्लेख दिसून येतात. तिसरी पदराची गोष्ट गौतमीबाईंनी अहिल्याबाईंना जी सांगितली ती म्हणजे कधी तुझ्या प्रजेवर म्हणा, तुझ्यावर म्हणा आक्रमणं झाली, संकट आली तर ही संकटांना सामोरं जाताना पदर खोचून उभी राहा. तर अशी पदरमोड करायची तयारी तू ठेवणं आवश्यक आहे असं सुद्धा गौतमीबाईंनी तिला सांगितलं. चौथा त्यांनी पदराच्या संदर्भात जी गोष्ट सांगितली ती अशी होती की तुझी जी प्रजा आहे ती तुझ्या लेकरा बाळांसारखी आहे, तुझ्या मुलांसारखी आहे. तू त्यांची आई आहेस, तू त्यांची कर्ती आहेस. त्यामुळे कधी असे काही प्रसंग आले, कधी कोणी चुकलं माकलं तर तुला त्यांना क्षमा करता आली पाहिजे. आणि ही क्षमा करणं म्हणजे त्यांना तुला पदरात घेता आलं पाहिजे. म्हणजे आत्तापर्यंत गौतमीबाईंनी 4 गोष्टी पदराच्या अहिल्यादेवींना सांगितल्या. एक म्हणजे पदर तुला ढळू देऊ नको डोक्यावरनं. दुसरं म्हणजे पदरमोड करायची सवय ठेव. तिसरं म्हणजे पदर खोचून उभी राहा. चौथं म्हणजे पदरात घ्यायची सवय ठेव. आणि सगळ्यात शेवटचा आणि 5वा त्यांनी पदराचा जो संदर्भ सांगितला तो बघा आजच्या आधुनिक काळाचा किती तो रेलिव्हंट आहे. त्यांनी असं सांगितलं की तुला जर असा कधी एखादा प्रसंग तुझ्या आयुष्यात आला की तुला काहीच करता येत नाहीये, पुढे मागेही सरकता येत नाहीये, तर अशा वेळेला कोणाच्याही समोर पसरण्याऐवजी त्या परमेश्वरासमोर पदर पसर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अहिल्याबाई या शिवभक्त होत्या आणि अहिल्याबाईंच्या सासूबाई ज्या होत्या गौतमीबाई त्यांना सल्ला दिला होता की प्रसंगी देवासमोर पदर पसर, पण वाटेल त्याच्यासमोर पदर पसरायला जाऊ नको. तर या पदराच्या ज्या 5 गोष्टी आहेत या आपल्या मातृशक्तींनी अहिल्याबाईंच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या घरात आपल्या मुलींना, सुनांना, शेजारी राहणाऱ्या मुलींना, आपण शिक्षिका असाल तर शाळेतल्या विद्यार्थिनींना हे नक्की सांगणं गरजेचं आहे. आणि स्त्रियांनी आपलं स्त्रीत्व जपत त्यांना जो पराक्रम करायचा आहे, जे करिअर करायचं आहे ते त्यांनी अवश्य करावं. मात्र पदराच्या या 5 गोष्टी कधीही विसरू नयेत. अहिल्यादेवींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. धन्यवाद.